नमस्कार महाराष्ट्राच्या जिवंत हृदयाच्या सळसळत्या रक्ताच्या भावी अधिकारी कर्मचाऱ्यांनो, कसे आहात सगळे? तुम्हाला सर्वांना माहिती आहे, आपण एक सिरीज चालू केलेली आहे. वनरक्षकची परीक्षा लवकर आता होणार आहे, काही दिवसांमध्येच होणार आहे. तुम्ही ते ऍडव्हर्टाईज बघितलेली असेल, आपल्या याच्यावर वृत्तपत्रांमध्ये आलेली बातमी बघितलेली असेल. पण सोन्या, त्याची तयारी करावी लागेल. आणि ती तयारी म्हणजेच काय, तर मागच्या प्रश्नपत्रिका आपल्याला अनालिसिस कराव्या लागतील. 2023 ची ऍडव्हर्टाईज वनरक्षकची आली होती. 2024 मध्ये त्या परीक्षा झाल्या होत्या. त्या TCS ने घेतल्या होत्या. एकूण 24 शिफ्ट मध्ये ह्या परीक्षा झाल्या होत्या. त्यातली पहिली शिफ्ट मागच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण 15 प्रश्न तुमचे GS GK चे अनालिसिस केलेले आहेत. या व्हिडिओमध्ये शिफ्ट 2 मधील GS GK चे प्रश्न अनालिसिस करणार आहोत तुमचे वनरक्षकचे, जेणेकरून तुम्हाला TCS पॅटर्न नेमका काय असतो तो समजून घेईल. कुणाला काय डाऊट असतील तर कमेंट्स करायची तुम्ही, प्रत्येक कमेंट्सचं उत्तर दिलं जाणार आहे. आता सुरुवात करूया. बघा, तुमच्या स्क्रीनवर पहिलाच प्रश्न आपल्या या सिरीज मधील शिफ्ट 2 मधील स्वातंत्र्योत्तर भारतात प्रारंभी मतदानाची आवश्यक असलेली पात्र वय किती असतं? बरोबर आहे. म्हणजे स्वातंत्र्य ज्यावेळेस आपल्या देशाला मिळालं होतं 1947 ला, त्यानंतर 26 जानेवारी 1950 मध्ये आपली राज्यघटना अस्तित्वात आली. अस्तित्वात म्हणजे 1949 मध्येच आली होती 26 नोव्हेंबरला. पण 26 जानेवारी 1950 ला आपला देश प्रजासत्ताक झाला, कारण आपली राज्यघटना अंमलात आली होती. आणि त्यानंतर पहिली निवडणूक झाली 1951 मध्ये. त्यावेळेस ज्यांचं वय 21 वर्ष आहे त्यांनाच मतदानाचा अधिकार होता. परंतु 1987 मध्ये 61वी घटनादुरुस्ती झाली. त्यानुसार ज्यांचं वय 18 वर्ष पूर्ण झालेलं आहे त्या प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदानाचा अधिकार मिळाला. म्हणजे लोकांची आता संख्या वाढलेली आहे, मतदारांची संख्या वाढलेली आहे. पूर्वी एकच आयुक्त असायचे, पण आता आयुक्तांची संख्या सुद्धा वाढवण्यात आली. बघा ना, एक आयुक्त असायचे, यांना मदत करण्यासाठी 2 आयुक्त निवडण्यात आले. म्हणजेच काय, तर 3 आयुक्त 1987 पासून करण्यात आले. हे 1987 पासून ते पुढे 1990 पर्यंत 3 आयुक्त होते आपल्या निवडणूक आयोगाचे. निवडणूक आयोगाची स्थापना केव्हा झाली आपल्याला विचारलं जाऊ शकतं, कारण त्या दिवशी राष्ट्रीय मतदार दिवस आपण साजरा करत असतो. 25 जानेवारी 1950 ला निवडणूक आयोगाची स्थापना झाली होती, म्हणून 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जात असतो. बाकी 1990 पर्यंत 3 आयुक्त असायचे आपल्या निवडणूक आयोगाचे. पुढे 1990 नंतर पुन्हा 1 आयुक्त करण्यात आलं. पण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता 24, बघा ना, 73वी घटनादुरुस्ती 74वी घटनादुरुस्ती लागू झाली 1993 मध्ये. आणि म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेणं गरजेचं आहे. मग कामाचा लोड वाढला, म्हणून पुन्हा अजून 2 आयुक्त वाढवण्यात आले. आजपर्यंत 2 आयुक्त एक्स्ट्राचे आहेत, म्हणजे एकूण किती, 3 आयुक्त आहेत. आपल्याला काय प्रश्न विचारला गेलेला आहे, तर पात्रता वय किती होतं? सुरुवातीला 21, आज किती आहे? 18 वय आहे. ठीक आहे. बाकी आपल्याला निवडणूक आयोग आणि आत्ताचे नवीन आयुक्त यांच्याबाबत माहिती घेणं गरजेचं. संपूर्ण माहिती आणलेली नवे मुख्य निवडणूक आयुक्त तुम्हाला विचारले जातात. सध्या आहेत ज्ञानेश कुमार. नियुक्त्यांमध्ये विचारलं जातं बरं का TCS पॅटर्न. जे काही महत्वाच्या नियुक्त्या झालेल्या आहेत वर्षभरामध्ये या 2025च्या, तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. म्हणजे TCS पॅटर्नचा जो प्रश्न आहे त्यालाच धरून आपण चालू घडामोडी सुद्धा आपल्या या सिरीज मध्ये पूर्ण करत असतो. त्यासाठी जास्तीत जास्त आपली ही सिरीज लोकांपर्यंत पोहोचवा. व्हिडिओ आवडत असेल तर लगेच लाईक करायचे सोन्या. अरे लाईकला तू लाजू नकोस, तुझ्या एका लाईकने तुला काय फरक पडणार आहे, पण आम्हाला फार मोटिवेशन मिळत असतं. बघ ना, 19 फेब्रुवारी 2025 पासून 26वे नवीन निवडणूक आयुक्त आणि ते मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून त्यांची निवड करण्यात आली. हे पूर्वी फक्त आयुक्त होते, म्हणजे इतर 2 आयुक्तांमध्ये ते 1 आयुक्त होते, ज्ञानेश कुमार, ज्यांची पूर्वी मार्च 2024 मध्ये इतर आयुक्तांमध्ये निवड झाली होती. म्हणजे आपली जी निवडणूक होती ना 2024 ची 18व्या लोकसभेसाठी, त्यापूर्वी त्यांची निवडणूक झाली होती, त्यांची निवड झाली होती आणि ते चर्चेमध्ये होते. त्यांच्यासोबत सुखबीर सिंग संधू यांची सुद्धा निवड झाली होती. 25वे राजीव कुमार होते, यांच्याच काळामध्ये 18वी लोकसभा झालेली आहे. त्यांची निवड आत्ताच झालेली आहे ना, 18वी लोकसभा झाली होती निवडणूक. आणि आपल्या महाराष्ट्राच्या निवडणुका सुद्धा यांच्याच काळात झालेल्या आहेत, राजीव कुमार. आणि यांच्या जागेवर आता 26वे आलेले आहेत. बाकी अजून आपल्या निवडणूक आयोगाबाबत तरतूद केली 324व्या कलमात. 1+2 एकूण किती, 3 आयुक्त असतात. यामध्ये 1 मुख्य आयुक्त असतात आणि त्यांना इतर आयुक्त 2 सहकार्य करण्यासाठी निवड केली जात असते. 25 जानेवारी 1950 ला निवडणूक आयोगाची स्थापना झाली, म्हणून 25 जानेवारी हा दिवस आपल्या देशामध्ये राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जात असतो. कार्यकाळ 6 किंवा 65 वर्ष. म्हणजे समजा माझं वय 40 वर्ष आहे, तर मी जास्तीत जास्त 46 वयापर्यंत मुख्य निवडणूक आयुक्त किंवा इतर आयुक्त म्हणून कार्य करू शकतो. जर माझं वय 60 असेल तर मी जास्तीत जास्त किती, तर 65 वयापर्यंत त्या ठिकाणी काम करू शकतो. तू म्हणशील की 6 वर्ष आहेत ना, तसं नाहीये. वयाच्या 65व्या वर्षापर्यंत मी त्या ठिकाणी त्या पदावर काम करू शकतो. अन्यथा
जर मी फार कमी वय असेल माझं, त्यावेळेस माझं आयुक्त म्हणून निवड झालेली असेल तर जास्तीत जास्त 6 वर्ष मी त्या ठिकाणी काम करू शकतो. पहिले सुकुमार सेन होते, या ठिकाणी तुम्हाला त्यांचा फोटो दिसतोय. पहिल्या महिला आयुक्त मित्रांनो ह्या सुद्धा महत्वाच्या आहेत, रमादेवी, या ठिकाणी तुम्हाला त्यांचा फोटो दिसतोय. बाकी घटना दुरुस्तीवर आपल्याला प्रश्न होता ना, बघा ना, हा प्रश्न कशाबद्दल आहे? स्वातंत्र्योत्तर भारतात प्रारंभिक मतदारासाठी आवश्यक असलेले पात्र वय किती होतं? 21. मग हे पात्र वय आता सध्या 18 वर्ष करण्यात आलेले कोणत्या घटना दुरुस्तीने? तर 61व्या. याचा अर्थ काय? TCS पॅटर्न मध्ये तुम्हाला घटना दुरुस्त्या विचारल्या जात असतात. बॅच मध्ये सर्व घटना दुरुस्त्या आपण इमेजेसच्या माध्यमातून पूर्ण केलेल्या आहेत. इथे फक्त मी तुम्हाला सांगतो महत्वाच्या कोणत्या घटना दुरुस्त्या आहेत ज्या तुम्हाला वाचायच्या आहेत. बघा, सर्वात अगोदर पहिली घटना दुरुस्ती ज्यानुसार आपल्या राज्यघटनेमध्ये 9 परिशिष्ट समाविष्ट करण्यात आलं. ज्यावेळेस राज्यघटना अस्तित्वात आली होती त्यावेळेस एकूण 8 परिशिष्ट होते, सद्यस्थितीमध्ये 12 परिशिष्ट आहेत मित्रांनो. 9 परिशिष्ट 1951 मध्ये समाविष्ट करण्यात आलं होतं. त्यानंतर मग 10 परिशिष्ट 52व्या घटना दुरुस्तीनुसार ते पक्षांतर बंदी सोन्या. अरे मोठ्या प्रमाणात चर्चेमध्ये मागील 2-3 वर्षापासून तुला माहिती ना, गुवाहाटी प्रकरण, ते आमदार खासदार काय वारं काय डोंगार आणि या सगळ्या गोष्टींमुळे 52व घटना दुरुस्ती आणि पक्षांतर बंदी कायदा हा मोठ्या प्रमाणात चर्चेमध्ये, तो 10व्या परिशिष्टात दिलेला आहे. 11वं परिशिष्ट स्थानिक स्वराज्य संस्थे संबंधित आहे. परिशिष्ट म्हणजे काय? इथून तुझी सुरुवात होते खरं म्हणजे सोन्या. परिशिष्ट म्हणजे तू 10वी दिली असेल, 10वीची परीक्षा झाली तुझी, मग त्या 10वीच्या परीक्षेमध्ये ज्यावेळेस तू उत्तरपत्रिकेवर उत्तर लिहित असतो, उत्तरपत्रिकेचे सगळे पानं संपून जात असतात. आमच्या वेळेस असा वेळ आला नाही कारण आम्ही कॉप्या करून पास झालेलो आहे, समोरचा जो लिहितोय तेच आम्ही लिहायचो. पण तू जर इमानदारीत अभ्यास केलेला असेल आणि त्यामध्ये उत्तरपत्रिकेचे सगळे पानं संपली की मग पुरवणी मागत असतो तो, कारण तुला एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन द्यायची असते त्या प्रश्नासंबंधित. जो प्रश्न, ज्या प्रश्नाचं उत्तर तू लिहितोय त्या उत्तरासंबंधित अजून एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन द्यायची असते, म्हणून तू काय करत असतो? उत्तर पत्रिका संपल्यामुळे पुरवणी घेत असतो. तशा प्रकारे आपल्या राज्यघटनेला पुरवण्या जोडण्यात आलेल्या आहेत, ज्याची तरतूद एका कलमामध्ये समाविष्ट होऊ शकत नाही. मोठ्या प्रमाणात भरपूर काही गोष्टी त्यामध्ये समाविष्ट करायच्या आहेत, अशा वेळेस परिशिष्ट जोडला जात असतो. मग 9वं परिशिष्ट पहिल्या घटना दुरुस्तीनुसार, 10वं परिशिष्ट पक्षांतर बंदी संबंधित 1985 मध्ये 52वी घटना दुरुस्ती झाली होती, राजीव गांधी यांच्या कालावधीमध्ये झालेली बरं का. आणि त्यानंतर मग 10वं परिशिष्ट, 11वं परिशिष्ट 73वी घटना दुरुस्ती स्थानिक स्वराज्य संस्था, परंतु कुठली? ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था. 74वी घटना दुरुस्ती जी आहे ती शहरी स्थानिक स्वराज्य संस्था 1 जून 1993 ला लागू करण्यात आली होती. 74वी घटना दुरुस्ती आणि 24 एप्रिल 1993 ला 73वी घटना दुरुस्ती लागू करण्यात आली होती. म्हणून ग्रामीण भागामध्ये किंवा पंचायत राज दिन म्हणून आपण केव्हा साजरा करत असतो? तर 24 एप्रिलला साजरा करत असतो. पुढे जाऊया. ही पहिली घटना दुरुस्ती झाली. त्यानंतर सोन्या तुला 26वी घटना दुरुस्ती महत्वाची आहे. संस्थानिकांचे तनखे इंदिरा गांधी यांच्या कालावधीमध्ये बंद करण्यात आले. संपूर्ण माहिती आपण आपल्या बॅच मध्ये घेतलेली. त्याच्या मागची कारण समजली तुला, ते कालावधी समजला तुला, कारण काय होतं त्याच्या मागचं हे तुला एकदा कळालं की त्या ठिकाणी ही घटना दुरुस्ती लक्षात राहील, कायमची लक्षात राहते. 42वी घटना दुरुस्ती तुझ्यासाठी महत्वाची आहे. म्हणजे कोणते? आपल्या वनरक्षक, सरळ सेवा भरती, मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला होता 51 कलमामध्ये. आता सद्यस्थितीमध्ये तुझे माझे सर्वांचे भारतीय नागरिकांचे मूलभूत कर्तव्य किती आहेत तर तुला माहित असायला पाहिजे. एकूण 11 मूलभूत कर्तव्य सोन्या, कारण तू हक्काची मागणी करतो. या ठिकाणी तू ज्यावेळेस हक्कांची मागणी करत असतो त्यावेळेस तुझे कर्तव्य असतात. एकूण 11 कर्तव्य आहेत. 10 कर्तव्य सुरुवातीला समाविष्ट करण्यात आले होते स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीवरून, परंतु पुढे 86वी घटना दुरुस्ती झाली, त्यानुसार 11वं कर्तव्य समाविष्ट करण्यात आलेलं आहे. पुढे जाऊया. बघा, लोकसभा आणि विधानसभा यांचे एकूण किती? 6 वर्षांचा कार्यकाळ करण्यात आला होता. 44वी घटना दुरुस्ती याला काउंटर म्हणून, कारण ते मोरारजी देसाई, लगेच सरकार बदललं होतं ना. याच 42व्या घटना दुरुस्ती पूर्वीच राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यात आली होती. राष्ट्रीय आणीबाणीमध्ये ही 42व्या घटना दुरुस्ती झाली होती. हिला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून ओळखलं जात असतं, कारण परिशिष्टामध्ये सुद्धा सुधारणा करण्यात आली होती. भरपूर काही सांगायचंय सोन्या, पण एका प्रश्नामध्ये मी किती डीप मध्ये जाईल. फक्त एवढं लक्षात ठेव, 44वी घटना दुरुस्ती मोरारजी देसाई 1978 महत्वाची. मग 52वी घटना दुरुस्ती पक्षांतर बंदी संबंधित 1985. मी तुला आत्ताच सांगितलं राजीव गांधी यांच्या कालावधीमध्ये आहे. कारण नुसती लोक गुवाहाटीला पळायची, अगोदर ती मुंबईला जायची, मुंबईमधून कुठं? सुरतला जायची, सुरतमधून ती गुवाहाटीला जायची आणि मग नंतर गोव्यामध्ये यायची. मग हे असं होऊ नये. आमदार खासदार तू निवडून दिलेले सोन्या, आणि वारंवार समजा पक्ष बदलत असतील, वारंवार त्यांचे विचार बदलत असतील तर कसं व्हायचं? आणि त्यासाठी तुला 5 वर्ष सहन करायचं, तुझा विकास करणार आहेत ते. आणि म्हणून अशा प्रकारे पक्षांतर बंदी कायदा करण्यात आला होता. बाकी 61वी घटना दुरुस्ती ज्यावर तुला आता प्रश्न विचारलाय ती म्हणजे कोणती आहे? तर मतदारांचं वयोमर्यादा 21 वरून 18 वर्ष करण्यात आली होती 1989 मध्ये बरं का.
त्यानंतर 74वी 73वी दोन्ही घटनादुरुस्ती आहेत. ही घटनादुरुस्ती 24 एप्रिलला लागू करण्यात आली होती, म्हणून आपल्या देशामध्ये राष्ट्रीय पंचायत राज दिवस 24 एप्रिलला साजरा केला जात असतो. आणि 74वी घटनादुरुस्ती 1993 मध्ये लागू करण्यात आली होती, परंतु किती 1 जानेवारी. नागरी स्थानिक स्वराज्य संस्था, नागरी म्हणजे शहरी असते सोन्या. पुढे जाऊया. थोडंसं स्पीडमध्ये होतंय मला माहितीये, पण कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त प्रश्न घेणं गरजेचं, जास्तीत जास्त माहिती तुझ्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. 85वी घटनादुरुस्ती सरकारी नोकऱ्यांमध्ये अनुसूचित जाती जमातींना बढतीमध्ये आरक्षण अजून वाढवण्यात आलं होतं. 86वी घटनादुरुस्ती 6 ते 14वे गट मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण अत्यंत महत्वाचं आहे. जीविताचा अधिकार दिलेला आहे. आता शिक्षणाशिवाय कोणताही व्यक्ती वंचित राहू शकत नाही किंवा जगूच शकत नाही. मुळात त्याचं जर शिक्षण झालं नाही, त्याला लिहिता वाचता येत नसेल आणि गणितीय आकडे जर येत नसतील त्याला, म्हणजे प्राथमिक शिक्षण जर त्याचं झालं नसेल, त्यावेळेस तो समाजामध्ये वावरेल, त्याचा वारंवार अपमान केला जाईल, वारंवार त्याला अपमान भोगावा लागेल, वारंवार त्याला फसवणूक केली जाईल. आणि म्हणून त्याचा जीविताचा अधिकार आहे शिक्षणाचा 6 ते 14वे गट. आणि हे 86वी घटनादुरुस्ती. बाकी 89वी घटनादुरुस्ती सगळ्या गोष्टी आपण कव्हर करणार आहोत. तुला लक्षात ठेवायची बघ. 97वी एक महत्वाची आहे. संस्थांना संविधानिक दर्जा देण्यात आला होता, सहकारी संस्थांना. बाकी सहकारी कायदा आपल्या देशामध्ये 1904 मध्ये लॉर्ड कर्झन यांच्या कालावधीमध्ये पारित करण्यात आला होता. ते औरंगजेबची उपमा दिली होती लॉर्ड कर्झनला. कुणी? तर लोकमान्य टिळक यांनी. बाकी 97वी झाली, 99वी झाली. ठीक आहे. 99व्या घटनादुरुस्तीनुसार राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग हे रद्द करण्यात आलेलं आहे. फार डीप मध्ये सांगावं लागेल तुला सोन्या. अरे विचारलं जातं TCS मध्ये 99व्या घटनादुरुस्तीबद्दल. तुला याच सिरीज मध्ये 24 प्रश्नपत्रिकांपैकी एका प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलं गेलेलं. प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये घटनादुरुस्तींवर प्रश्न विचारला जातो. तुला बऱ्यापैकी करून घ्यावा लागेल, अन्यथा बॅच मध्ये सुंदररित्या आम्ही कंप्लीट केलेला आहे. आपली बॅच जर घेतली नसेल तर सध्या ऑफर मध्ये 250 रुपये फी आहे. महाराष्ट्र अकॅडमीचं ऍप इन्स्टॉल केल्यानंतर त्या ठिकाणी गेलात तुम्ही की अतिशय कमी दरामध्ये तुम्हाला सध्या बॅच अवेलेबल आहे. घ्यायची असेल तर लवकरात लवकर घ्या. सुंदररित्या त्या ठिकाणी दिवसभराचे एकूण 4-4 लेक्चर चालू असतात. सगळे जण अक्षरशः जीव तोडून शिकवत असतात आणि मी तर त्या ठिकाणी तुला धरू शिकवलंय. घाबरू नकोस. जॉग्राफी घेतोय आणि इकॉनॉमिक्स घेतोय. सगळं काय तुला धरू शिकवणार आहे. बाकी अजून 102वी घटनादुरुस्ती राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग कोणत्या घटनादुरुस्तीनुसार त्याला घटनात्मक दर्जा देण्यात आला होता. 102वी घटनादुरुस्ती. वर्ष सुद्धा महत्वाचं बरं का. 103वी घटनादुरुस्ती आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना EWS आरक्षण देण्यात आलं होतं. बाकी ह्या सगळ्या गोष्टी आपण बॅच मध्ये घेतलेल्या आहेत. त्याला बऱ्यापैकी समजून घेण्यासाठी आपण त्या ठिकाणी बघू. 2019ला झालेली. 2020 104वी घटनादुरुस्ती ते अँग्लो इंडियन समाज. सर हे अँग्लो इंडियन काय असतं सांगेल तुला. फार डीप मध्ये जावं लागेल पुढे बॅच मध्ये. 105वी घटनादुरुस्ती सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीय. मी तुला वारंवार बॅचचं सांगतो, याचा अर्थ तू बॅच जॉईन कर असं म्हणतोय का? तुला लावायची असेल तर लाव, काय अडचण नाहीये सोन्या. नाही लावली तर कमीत कमी हे सगळं काही कर. टेन्शन घेऊ नकोस. यावर विचारलं जातंय. माझं काम आहे तुला दाखवायचं की कशावर विचारलं जाईल. 6वी घटनादुरुस्ती 106वी विचारलं जाईल. 100% महिलांना आता आरक्षण देण्यात आलेलं बरं का. महिलांना आरक्षण देण्यात आलेलं 33% आरक्षण. पुढे जाऊया. महाराष्ट्रात पावसाची सुरुवात साधारणपणे कधी होत असते? कन्सेप्च्युअल माहिती जर नसेल ना तुला, तू जुलै करेल किंवा मे करेल किंवा मग ऑगस्ट करेल, कारण मी तिला जुलैमध्ये भेटायचो त्यावेळेस पाऊस पडायचा. याचा अर्थ काय? जुलै हेच आपलं योग्य उत्तर असायला पाहिजे, कारण जुलैमध्ये तिचा वाढदिवस असायचा. मी ज्यावेळेस तिला भेटायला जायचो त्यावेळेस पाऊस पडायचा. जेव्हा ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ, चल ग राणी गाऊया गाणी फिरूया पाखरा संग, जेव्हा तुझं माझं जुळ पाणी. आयुष्यात असायला पाहिजे ना कुणीतरी. आपल्या तर आयुष्यामध्ये दुष्काळ पडलाय सोन्या, आणि त्यातल्या त्या दुष्काळाचा 13वा महिना सुद्धा आहे आपल्या वर्षामध्ये. एवढी भयानक परिस्थिती, महिलांची संख्या कमी आहे आणि त्यासाठी तुला दाबून कचून अभ्यास करावा लागेल. महिलांची संख्या विचार करणं, तू आपल्या महाराष्ट्रामध्ये लिंग गुणोत्तराचा जर विचार केला तर 1000 महिलांमागे पुरुषांमागे महिलांची संख्या 929. राहिलेले प्रत्येक 1000तील 71 मुलं त्यांचं काय होणार? त्यांचं आहे की नाही कुणी वाली? का आयुष्यभर त्यांनी एकटंच लढायचं आणि मग कालांतराने असंच कुंभमेळा वगैरे आला किंवा हिमालयात जाऊन राहायचंय का? अशी परिस्थिती येऊ नये. अनेक माझे मित्र आहेत, जवळचे मित्र आहेत सोन्या, जवळून बघितलेले मी त्यांना. ते काय म्हणतात की इथून तुझी नजर जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत आपली जागा आहे. जबरदस्त इस्टेट आहे, शेती करतोय पण लग्नच व्हायला. महिलांची संख्या कमी असल्यामुळे पर्याय नाहीये. तुला दाबून अभ्यास करावा लागेल. सरकारी नोकरी मिळाली ना, गॅरंटी मी घेतो सोन्या, तुझं सिलेक्शन होईल. जर तू इमानदारीत अभ्यास केलं, सगळे मागचे प्रश्नपत्रिका अनालिसिस केल्या
आणि बऱ्यापैकी तू तुझा स्वतःचा सिलेबस बनवला आणि अभ्यासाला सुरुवात केली, तुझं सिलेक्शन होईल. सिलेक्शन झालं तर मी गॅरंटी घेतो तुझं लग्न होणार म्हणजे होणार. सरकारी नोकरी असेल ना 100% लग्न होत असतं. अरे तिच्या घरासमोर आपण डीजे लावू, कशाला घाबरतोस? मी स्वतः येईल ना धुरा उडवायला. धिंगाणा करू आपण. धिंगाणा म्हणजे काय की तुझ्या सिलेक्शनच्या डीजे मध्ये डान्स करायला यायचं आहे. धिंगाणा म्हणजे लोकांना त्रास द्यायला नाही, आनंदात डान्स करायला आहे. फ्लेक्स लाव, फ्लेक्स. हार्दिक अभिनंदन, सिलेक्शन होईल तुझं. फक्त सिरियसली या ठिकाणी लक्ष दे. हे संपूर्ण जगाचा मॅप आहे. या जगाच्या मॅप मध्ये हे आहे विषुववृत्त. हे विषुववृत्त जे आहे ना, खाली समुद्र मोठा आहे. विषुववृत्त पृथ्वीला 2 भागांमध्ये विभाजित करतं. हे एक इथपर्यंत तुला लक्षात आलं असेल. आता फेरेल काय म्हणतो की वारे उत्तर गोलार्धामध्ये, उत्तर गोलार्ध म्हणजे हे उत्तर गोलार्ध झाले, हे दक्षिण गोलार्ध झालं. हे दक्षिण गोलार्ध अजून मोठा आहे, परंतु आपण फक्त काय केलेलं आहे की आपला पृथ्वीमधील आपल्या भारताच्या दक्षिणेला विषुववृत्त जात असतं. हे विषुववृत्त पृथ्वीला 2 भागांमध्ये विभाजित करत असतं. वारे स्वतःच्या उजव्या दिशेने वाहत असतात मित्रांनो, फेरेलच्या नियमानुसार. त्याचं कारण असं आहे की पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते. तिचं स्वतःचं परिवलन असतं की नाही, आणि ते परिभ्रमण हे तुला माहित असेल की नाही मला माहित नाही. म्हणजे वस्तुस्थिती सांगतो, मलाही माहित नव्हतं ज्यावेळेस माझी 12वी कंप्लीट झाली होती, कारण 12वी पर्यंत कॉप्या केल्या होत्या. आता मी एक सर्वसाधारण तुला उदाहरण सांगतो. परिभ्रमण म्हणजे काय, तर ज्या वेळेस कॉलेज भरतं सोन्या, आणि तू कॉलेज भरण्यापूर्वी कॉलेजमध्ये जात असतो, आणि कॉलेज सुटतं, कॉलेज सुटल्यानंतर तू कॉलेजमध्ये जात असतो. तू काय करत असतो, ती जिला तू बघत असतोस वारंवार अनेक दिवसांपासून, बोलायची डेअरिंग होत नाही, तुझ्याकडे गाडी असते घाण आवाज करणारी, आणि ती घाण आवाज करणारी गाडी यासाठी तू वापरत असतो, ॲव्हरेज कमी देते, पण ती घाण आवाज करणारी गाडी यासाठी तू वापरत असतो जेणेकरून आपल्याला 4 लोक बघावेत. पण तुला माहित नाहीये ज्यावेळेस ते तुझ्याकडे बघत असतात त्यावेळेस तुला अक्षरशः शिवाय देत असतात किंवा टुक्का का वारंवार अशी घाण आवाज करणारी गाडी फिरवतोय. आणि तू मोजून तुला सांगतो 2च किलोमीटर पळत असतो, कारण कॉलेज किती असतं तुझं लांब, 1 किलोमीटर. तू कॉलेजमध्ये जातो आणि घरी आला की घरी गाडी लावत असतो. अशा प्रकारे तू 2च किलोमीटर जात असतो कॉलेजमध्ये, म्हणजे गाडी पळवत असतो. आणि तुला एका आठवड्यामध्ये 100 रुपयाचं पेट्रोल लागत असतं. पेट्रोलची किंमत वाढलेली आहे, त्यातल्या त्यात 1 लिटर पेट्रोल 100 किंवा 105. तुझ्या एरियामध्ये तुला किती रुपयात, 105 आपल्या महाराष्ट्रात मिळत असतं पेट्रोल. मध्ये पेट्रोल टाकलं, फिरवलं, तर फिरवत असताना तू काय करत असतो, तिच्या पुढे मागे पुढे मागे पुढे मागे फिरवत असतो. त्याला काय म्हणतात, परिभ्रमण. म्हणजे एखादी गोष्ट किंवा एखादी वस्तू दुसऱ्या एखाद्या पदार्थ किंवा वस्तूच्या आसपास फिरत असेल तर त्याला परिभ्रमण असं म्हटलं जात असतं. आपली पृथ्वी सूर्याच्या परिभ्रमण करत असते, म्हणजे सूर्याच्या आसपास फिरत असते, गोल राऊंड मारत असते, त्याला परिभ्रमण असं म्हटलं जात असतं. आता परिवलनाचं उदाहरण तुला सांगतो. अनेक दिवसापासून तू तिला बघत आहेस, तुला चुकून नंबर मिळाला, आणि मिळाल्यानंतर त्या ठिकाणी तू बघितलं तिला व्हॉट्सअपवर, तू ऑनलाईन ती दिसते, आणि मग नंतर तुझी झोप उडाली, विषय संपला, तुला झोपच यायना. आणि मग तू झोपत असताना काय करत असतो, तर स्वतःच्या भोवती फिरत असतो. करवटे बदल बदल, तू ऐकलंय की नाही गाणं, करवटे बदलते रहे सारी रात हम. म्हणजे तुला झोपच यायना सोन्या, कारण काय, ती कंटिन्युअसली ऑनलाईन दिसते. तुला चुकून नंबर मिळाला आणि त्यातल्या त्यात ती ऑनलाईन दिसते. आता ती कुणासोबत बोलते, तुझ्या डोक्यामध्ये वेगवेगळे चक्र चालू आहेत, झोप यायना, मग तू स्वतः भोवती फिरत आहे. त्याला म्हणत असतात परिवलन. आणि आपली पृथ्वी परिवलन करत असताना पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते. फिरत असताना वारे शांत बसणारच का, नाही, त्याच्या विरुद्ध दिशेने फिरत असतात. विरुद्ध दिशेने फिरत असताना आपली पृथ्वी गोल आहे, म्हणून वारे स्वतःच्या उजव्या दिशेला उत्तर गोलार्धात वाहत असतात आणि दक्षिण गोलार्धात स्वतःच्या डाव्या दिशेला वाहत असतात. आणि विशेष म्हणजे भूमीकडेच येत असतात. आणि म्हणून आपल्या देशामध्ये वारे नैऋत्य मोसमी वारे येत असतात, नैऋत्य दिशेनेच येत असतात. आणि हे वारे येत असताना स्वतःभोवती ढगं घेऊन येत असतात, आणि मग नंतर आपल्या देशात पाऊस पडत असतो. नैऋत्य मोसमी वाऱ्याद्वारे आपल्या देशामध्ये 85% पाऊस पडत असतो. उर्वरित पाऊस हा ईशान्य मोसमी वारे किंवा यालाच परतीचे वारे असं म्हटलं जात असतं. इथपर्यंत तुला आलं असेल लक्षात. आता बघा, सुरुवातीला वारे जे आहेत ते अंदमान निकोबार द्वीप समूहाला येऊन धडकत असतात, आणि मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये अंदमान निकोबार द्वीप समूहावर येऊन पाऊस पडत असतो. त्यानंतर केरळमध्ये 1 जूनला पाऊस पडत असतो, आणि त्यानंतर मग उत्तरेला 5 जूनला कर्नाटकमध्ये पाऊस पडतो, आणि मग आपल्या महाराष्ट्रामध्ये 10 जूनच्या आसपास किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडायला सुरुवात होत असते. या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल सोन्या, बघ या ठिकाणी दिसते जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात. कन्सेप्च्युअल अभ्यास कर, पाठांतर करू नकोस, अन्यथा त्या ठिकाणी तू काहीतरी करत असतो.
म्हणजे कुठेतरी जाऊन काळ करत असतो, कुठेतरी जाऊन काळ करत असतो म्हणजे कोणत्या तरी पर्यायाला काळ करत असतो. असं होऊ नये तुझ्यासोबत. आणि तिथे चुकू नये, हक्काचे आहेत रे हे, ठुसके प्रश्न घाबरत असतो. बघ ना आपल्या बॅच मध्ये आपण पर्जन्य आणि पर्जन्याचे प्रकार, रिमझिम गिरे, 3 प्रकार आहेत. आरोह पाऊस, प्रतिरोध पाऊस, आवर्त पाऊस. आणि हे पाऊस कसे पडत असतात, याची कारणं काय आहेत, सगळं काय आपण एक्सप्लेन केलेलं आहे. कसाही प्रश्न येऊ दे, धुळावडून टाकायचा आहे. कोकणात जास्त पाऊस पडत असतो, त्याचसोबत या सह्याद्री पर्वतावर जास्त पाऊस का पडत असतो, पावसामुळेच त्या ठिकाणी उष्णकटिबंधीय सदाहरित वने, सर उष्णकटिबंधीय का म्हटलं जात असतं, समशीतोष्ण कटिबंध का म्हटलं जात असतं, शीत कटिबंध का म्हटलं जात असतं, सगळं काही समजून सांगितलेलं आहे. वन विभाग स्पेशल त्या ठिकाणी मी स्वतः घेतलेले, इमेजेसच्या माध्यमातून तुला समजून सांगितलेलं आहे. कारण तू काय करत असतो, इमेजेस शिवाय तुला कळत नाही, समजत नाही, तुला सवय लागली झूम करून बघायची. वेगवेगळ्या इमेजेस तुला येत असतात, त्या इन्स्टावर येत असतात किंवा तुझे मित्र पाठवत असतात, बघ आणि खुश हो असं खाली लिहिलेलं असतं. आणि तू ते इमेज काय करत असतो, झूम करत असतो. त्यामुळे तुला इमेजेसच्या माध्यमातून जास्तीत जास्त समजवायचा प्रयत्न केलाय. खऱ्या अर्थाने बघितलं ते स्टेट बोर्ड मधील तुझ्याच पुस्तकातील सगळं काही तू लहानपणी शिकलेला आहेस. पण त्यावेळेस तुझं लक्ष होतं का, नाही. शिक्षकाचं मुळात तुझ्याकडे लक्ष नव्हतं आणि तुझं लक्ष कुठं होतं, बाहेर होतं. बाहेर झाडावर बसलेली चिमणी चिवचिव करते, दुसरं चिमणी, दोघं कसे म्हणजे जवळ बसलेले आहेत एकमेकांच्या, तिथं तुझं लक्ष होतं. आणि दुसरं म्हणजे वॉचमॅन कवा एकदा घंटी वाजवणार, त्या ठिकाणी तुझं लक्ष होतं. शाळेमध्ये तुझ्या वर्गात समजा ते घड्याळ असेल तर त्या घड्याळावर तुझं लक्ष होतं. एक एक मिनिट तुझ्यासाठी एक एक तासाचा होता, कवा एकदा शाळा संपल असा विषय होता तुझा लहानपणी. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी तुला एकदा पुन्हा शिकाव्या लागतील. आणि सगळं काही तुला आपण आपल्या बॅच मध्ये शिकवलेलं आहे. 2011च्या जनगणनेनुसार. सान्या अत्यंत महत्वाचं बोलतोय बरं का मी, हा प्रश्न नीट समजून घे. त्याचं कारण असं आहे की अख्ख्या महाराष्ट्राला येत नसलेला प्रश्न त्यापैकी एक हा प्रश्न आहे. 15 पैकी 2 किंवा 3 प्रश्न असे असतात की अख्ख्या महाराष्ट्राला येत नाही, ज्याने बनवले त्याला सुद्धा कळत नाही. पण वस्तुस्थिती ही आहे की जनगणना 100% तुला प्रश्न विचारला जातो. जनगणना म्हटलं तर 2011ची जनगणना हीच तुला विचारली जाईल. आणि दुसरं म्हणजे जनगणनेचा इतिहास विचारला जाईल. या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे बघा, तिसरं. हे कसं लक्षात ठेवायचं, 121 आपल्या देशाची लोकसंख्या किती आहे, 121 2011च्या जनगणनेनुसार. आज 137च्या वर गेलेली कोटी, बरं का, 137 कोटीच्या वर गेलेली आहे. परंतु आपण 2021 ची जनगणना मोजलीच नाहीये. सुरुवातीला 1872 मध्ये सर्वात अगोदर लॉर्ड मेयो यांच्या कालावधीमध्ये जनगणना मोजली होती. तुला त्याचा इतिहास सांगावा लागेल. इकॉनॉमिक्स मध्ये मी तुला सांगितलेला आहे जनगणनेचा इतिहास. ते पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ तुला सांगावा लागेल. कारण वेल्थ ऑफ नेशन किंवा संपत्तीच्या वहनाचा सिद्धांत मांडला होता दादाभाई नौरोजी यांनी, आणि म्हणून त्यांना आपल्या देशाचे अर्थव्यवस्थेचे जनक म्हणून ओळखलं जात असतं. मग याच ग्रंथामध्ये त्यांनी एक आकडेवारी मांडली होती. आपल्या देशाची एकूण राष्ट्रीय उत्पन्न किती आहे, 340 कोटी. आणि पर कॅपिटा इन्कम म्हणजे प्रत्येकाची इन्कम त्यामध्ये दिली होती 20 रुपये. प्रत्येकाची इन्कम दिली, याचा अर्थ काय, तर त्यांना लोकसंख्या अंदाजित माहिती होती आपल्या देशाची. आणि हा ग्रंथ लंडन मध्ये प्रकाशित केलाय त्यांनी, पार्लमेंटमध्ये. तिथली पार्लमेंट हादरली होती अख्खी की अरे भारतीय व्यक्ती अर्थव्यवस्थेवर एवढा सुंदर ग्रंथ लिहू शकतो, त्यामध्ये लोकसंख्या दिलेली आहे. मग आपली लोक काय करतायत त्या ठिकाणी. त्या लॉर्ड मेयोला समजून सांगितलं, एक पत्र आलं पार्लमेंटमधून, त्याला सांगितलं सोन्या अरे नाटकं करू नकोस, तू त्या ठिकाणी फुकाट म्हणजे फक्त पेमेंट घेण्यासाठी गेलाय का, आयुष करण्यासाठी गेलाय का, तुला लोकसंख्या मोजावी लागेल आणि एका वर्षाच्या आतमध्ये जे काय आकडेवारी असेल ते समोर आण चल. म्हणून एक 1872 मध्ये लोकसंख्या पहिल्यांदा मोजली होती. त्याला प्रेशर आलं लॉर्ड मेयोला. ते अंदमान निकोबार या ठिकाणी त्याचा खून झालेला आहे लॉर्ड मेयोचा. तो व्हॉइसरॉय होता आपला. त्या पुढच्या व्हॉइसरॉय ते म्हणजे लॉर्ड रिपन, चांगला व्यक्ती होता, मानवतावादी व्यक्ती. आपल्या देशासाठी 2-3 गोष्टी महत्वाच्या त्यांनी केलेल्या आहेत. हंटर कमिशन बोलवली होती, ते इतिहासाचा भाग झाला. पण महत्वाचं हे की 1881 लॉर्ड रिपन याच्या कालावधीमध्ये लोकसंख्या मोजायला सुरुवात झाली. तिथून रेग्युलर 2011 पर्यंत रेग्युलर 10 वर्षात लोकसंख्या मोजली गेली. तुला TCS मध्ये विचारलं गेलेलं की दर किती वर्षांमध्ये लोकसंख्या मोजली जात असते. लय ठुसके प्रश्नही असतात किंवा लय अवघड प्रश्नही असतात. कसाही प्रश्न आला आपल्याला यायला पाहिजे. हा अवघड मधील एक प्रश्न आहे, परंतु 2011ची जनगणना आपल्याला बॅच मध्ये संपूर्ण कव्हर करायची. संपूर्ण म्हणजे तुला एवढी गॅरंटी देतो सोन्या, प्रत्येक परीक्षेमध्ये तू बघ TCS आणि एकूण तलाठीच्या 57 शिफ्ट मध्ये परीक्षा झाल्या होत्या, ते सुद्धा TCSनेच घेतलं होतं. तर त्यामध्ये कशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारले गेले, लोकसंख्येवर एक प्रश्न असतोच. आणि हे 15 पैकी एक प्रश्न, त्यातील हा एक प्रश्न आहे लोकसंख्येचा. सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा, सर्वाधिक कमी लोकसंख्या असलेला जिल्हा माहितच असायला पाहिजे. असले ठुसके गोष्टी विचारल्या जात नाहीत.
आणि ते तू कुठं करत असतो, बाकीचे शिक्षक तुला शिकवत असतात. थोडं कन्सेप्च्युअल माहिती देणं गरजेचं आहे तुला लोकसंख्येची. हा सुद्धा प्रश्न आपल्या हातातला आहे, हा सुद्धा सोडायला नाही पाहिजे. आणि हा प्रश्न का विचारला गेलेला आहे त्याचं कारण सुद्धा त्या ठिकाणी मी तुला सांगितलेलं आहे. पुढे जाऊया. पुढचं म्हणजे भारताचा सुमारे 95% परकीय व्यापार टिंबटिंबद्वारे होत असतो. रेल्वे वाहतुकीद्वारे होणार आहे का सोन्या? अरे आपल्या देशामध्ये रेल्वे वाहते, म्हणजे रेल्वेचे जाळ आपल्या देशामध्ये, परकीय देशामध्ये रेल्वेद्वारे जाता येते का तुला? हा, पाकिस्तानासोबत ते अटल बिहारी वाजपेयी यांच्याद्वारे त्यावेळेस एक रेल्वे चालू केली होती, ठीक आहे. परंतु वेगवेगळ्या देशांमध्ये जाता येईल का रेल्वे? नाही, संबंधच नाहीये. तू स्किप मार ना, म्हणजे डिलीट करतो पर्याय. पण रेल्वेची सुरुवात केव्हा झालेली हे माहिती असायला पाहिजे. 1853 मध्ये लॉर्ड डलहौसी याच्या कालावधीमध्ये, ठीक आहे. 1853 या रेल्वेमुळेच सिंधू संस्कृतीचा शोध लागलेला आहे. तो कसा लागला फार डीप मध्ये जावं लागेल. रस्ते वाहतूक शक्य आहे का? ते परकीय व्यापार होऊ शकतो का? पूर्वी व्हायचा, स्वातंत्र्यापूर्वी. किंवा तर ते कॉन्स्टँटिनोपल नावाचं शहर, त्याद्वारे जमिनी मार्गे व्यापार व्हायचा. परंतु कॉन्स्टँटिनोपल नावाचं शहर जिंकलं आणि म्हणून मग समुद्राचा मार्ग शोधावा लागला. वास्को दी गामा याने समुद्राचा मार्ग शोधलेला आहे. केप ऑफ गुड होप इथून त्याने वळसा घातला, म्हणजे आफ्रिका खंडाच्या दक्षिण टोकाकडून वळसा घातला आणि मग आपल्या देशामध्ये कालिकत बंदर कुठे आलं? ते तर केरळमध्ये आलं. केरळमध्ये साम्राज्य कुणाचं चालू होतं? झामोरीन साम्राज्य चालू होतं. झामोरीन राजाला कळालं आणि तो पळत गेला आणि समुद्रकिनारी गेल्यानंतर त्याने स्वागत केलं, या आणि आता आम्हाला 200 वर्ष लुटा, कारण आम्ही कशी आहेत? सगळी ठुसकी लोक आहोत. आम्ही अंधश्रद्धा, त्यानंतर भूतप्रेत या सगळ्या गोष्टींमध्ये अडकलेलो आहोत आणि तुम्ही बऱ्यापैकी आम्हाला लुटू शकता, लुटा आम्हाला. अशा प्रकारे त्यांनी 200 वर्ष लुटलेले पुढे युरोपियन सत्तांनी. आपल्या देशामध्ये 1757 मध्ये प्लासीचं युद्ध झालं, बक्सारचं युद्ध झालं, त्यानंतर मग इंग्रजी सत्ता स्ट्रॉंग झाली होती. नाही तर फ्रेंचांनी आपल्यावर राज्य केलं असतं बरं का. डुप्ले वगैरे त्या गोष्टी इतिहासातल्या गोष्टी आहेत, घडलेल्या आहेत. आणि आपली लोक कशी होती? येडी होती, कारण उच्चवर्गीयांना शिक्षणाचा अधिकार होता. कनिष्ठवर्गीय वर्ग म्हणजे कोणता? तर इकॉनॉमिकल बोलत नाहीये मी, धर्मानुसार उच्च धर्मीय लोकांना शिक्षणाचा अधिकार होता आणि कनिष्ठ वर्गीय लोकांना शिक्षणाचा अधिकारच दिला नव्हता. तुला मला आपल्याला शिक्षणाचा अधिकारच नव्हता. हे कुणी? तर देवाने सांगितलंय म्हणे. नुसतं घाबरवलं जायचं तुला. अरे वडाच्या झाडाखाली जाऊन बसू नकोस, तिथं हाडुळीन दिसते, नुसतं तुला येड्यात काढलं जायचं, नुसतं घाबरवलं जायचं. वैज्ञानिक दृष्टिकोनाने जगणं गरजेचं आहे. एखादी रीत अनेक दिवसापासून चालू आहे, ती का चालू आहे, त्याच्या मागचं वैज्ञानिक कारण काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. त्याला बुद्धिप्रामाण्यवाद असं म्हटलं जात असतं. हे मी नाही, तर राजाराम मोहन रॉय यांनी हा बुद्धिप्रामाण्यवाद शब्द समोर आणलेला आहे. ब्राह्मो समाजाची स्थापना 1828 मध्ये त्यांनी केली होती. महत्वाचं काय? तर समुद्री मार्गे याचं योग्य उत्तर काय? पर्याय क्रमांक 4 आहे. रस्ते मार्गे यामध्ये आपला देश 3ऱ्या क्रमांकाचा आहे. पहिला क्रमांक कुणाचा लागतो? चायनाचा. सॉरी, 2ऱ्या क्रमांकाचा आहे. 2रा क्रमांक आपला लागतो, 3रा क्रमांक युएसएचा लागतो. बाकी हवाई मार्ग शक्य आहे का? अरे किती खर्चूक आहे तो विषय, शक्यच नाहीये. म्हणून पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढे जाऊया. पुढचा मुद्दा तो म्हणजे एकूण वेगवेगळी बंदर आहेत, त्यामध्ये वाढवण बंदर पोलीस भरतीच्या सर्वच परीक्षांमध्ये विचारलं होतं. हे वाढवण बंदर सर्व बंदरांपैकी सर्वात मोठं बंदर उभारण्यात आलेलं आहे. नरेंद्र मोदी यांनी 2024 आणि तेही जुलै महिन्यामध्ये त्याचं उद्घाटन केलं होतं. 28 जुलैला आहे माझ्या मते. तर नरेंद्र मोदी हे स्वतः आले होते, त्यांनी उद्घाटन केलेले वाढवण बंदर आपल्या देशातील महाराष्ट्रातील 3ऱ्या क्रमांकाचे, देशातील सर्वात खोल बंदरांपैकी एक आहे. महत्वाचं म्हणजे सर्वात जास्त आयात निर्यात ज्या बंदरावर होत असते ते म्हणजे मुंबई बंदर आहे. सर्वात जास्त आयात निर्यातीमध्ये, ठीक आहे. आणि सर्वात जास्त निर्यात कुठून होत असते तर ते कोलकाता, हल्दिया या ठिकाणी, नाही सॉरी कोलकाता या ठिकाणी डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी हे बंदर सर्वात जास्त निर्यात होत असते. ठीक आहे, एवढं डीप मध्ये विचारलं जाणार नाही तुला, फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आपल्या महाराष्ट्रामध्ये 3 प्रमुख बंदरे आहेत. बाकी उपबंदरे छोटी छोटी अनेक आहेत, पण 3 प्रमुख बंदरे त्यापैकी वाढवणे, मुंबई आणि नावाशेवा ते NH4A, ठीक आहे, ते मुंबई बंदराशी जोडण्यात आले. कांडला बंदर गुजरातमध्ये एक मात्र आहे, गोव्यामध्ये एक बंदर आहे, मार्मा गोवा म्हटलं जात असतं, आणि मग त्यानंतर कर्नाटकमध्ये एक बंदर आहे. ठीक आहे, हे सगळे काही बंदर एकूण विचारात घेतली तर आपल्या देशामध्ये सध्या किती आहेत कमेंट्स करायची तुम्हाला. झोपू नको सोन्या, फॅन चालू आहे, बाहेर ऊन आहे, बुंग 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 आवाज चालू आहे कानामध्ये, आणि दाबून तू नाश्ता केला किंवा जेवण केलेलं दाबून मग तुला झोप येते, तसलं काय करू नको सोन्या. ही ऍडव्हर्टाईज महत्वाची आहे, 2 वर्षानंतर आलेली, पुन्हा आली म्हणजे येणार आहे, हमखास गॅरंटेड येणार आहे वनरक्षक. आणि तू यामध्ये जर सिलेक्ट झाला ना सोन्या, एवढं सुंदर वातावरण आहे ना, आणि त्या ठिकाणी सगळी झाडं, काय वारं, काय डोंगर, काय ते निसर्ग, सगळं त्याचा उपभोग घ्यायचा आहे तुला. आणि तिथं पण तुला काय करायचंय, संरक्षण करायचं. तिथं झोपला ना तू तर तुझं संरक्षण कोण करणार सोन्या? वाघांकडून. वाघा असतात,
टायगर रिझर्व्ह मध्ये जायचंय तुला आणि तिथं तुला कंटिन्युअसली संरक्षण करायचं, नाही तर तू काय करशील, तर नोटिफिकेशन आलं सरांचं मेसेज, सरांचा हा व्हिडिओ मिनिमाइज करशील, मिनिमाइज म्हणजे मिनिमाइजही करणार, डायरेक्टली क्लोज करशील आणि तिथं नोटिफिकेशन आलं आणि तिथं डिस्कशन करशील. तसं काय करू नकोस. पुढे जाऊया. हे बंदर एकूण किती आहेत तुम्ही सांगा, कमेंट्स करायची. टिंबटिंब रोजी लाहोर काँग्रेसने पूर्ण स्वराज्याच्या मागणीला निश्चित स्वरूप दिलं होतं. पूर्ण स्वराज्य पाहिजे, बास झाला. आता काय पर्यायच नाहीये, कारण आता माझ्या वडिलांचा अपमान केलेला आहे असं पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कुणाला, आयर्विनला सांगितलं होतं. का बरं? कारण नेहरू रिपोर्ट मोतीलाल नेहरू यांनी मांडला होता. त्याच्या मागची कारण तुला समजून सांगावं लागेल सोन्या, लय खोल जावं लागेल. हे सोपं नाहीये. ते पूर्ण स्वराज्य काय आहे काय नाहीये ते तुला समजून सांगावं लागेल. असं थोडी उगाच पडून उपयोग नाहीये. त्या आयर्विन यांनी चॅलेंज दिलं होतं काँग्रेसला की तुम्ही बनवू शकता का तुमची घटना? तुम्हाला माहिती का नियम कसे बनवायचे, घटना कशी बनवायची? तुम्ही सगळे अशिक्षित लोक आहात. आणि ते चॅलेंज स्वीकारलं कुणी? मोतीलाल नेहरू यांनी. मोतीलाल नेहरू यांनी नेहरू रिपोर्ट मांडला आणि त्यानुसार एक राज्यघटना त्यांची म्हणजे आपल्या देशासाठी तयार केली मोतीलाल नेहरू यांनी. आणि त्यामध्ये होतं वसाहतीचं स्वराज्य द्यायचंय, त्याचसोबत राज्यांना स्वायत्तता द्यायची आहे. आणि जे प्रशासक आहेत की नाही वेगवेगळे, ते स्वतः भारतीय लोकांना त्या ठिकाणी नियुक्त करायचं आहे. म्हणजे भारतीय लोकांसाठी भारतीय लोकच निर्णय घेतील. बाकी तुम्ही केवळ राज्य करा, कुठे? केंद्रामध्ये राज्य करा. नाटकं करू नका, शांत बसा. तुमच्या नेतृत्वामध्ये आम्ही संपूर्ण सरकार चालू, पण अधिकार आमच्या हातामध्ये असायला पाहिजे. लॉर्ड आयर्विन यांनी मोतीलाल नेहरू यांच्या समोर ते संपूर्ण नेहरू रिपोर्ट फाडली. अपमान झाला कुणाचा? तर मोतीलाल नेहरू यांचा. त्यांचेच पुत्र ते म्हणजे कोण आहेत? तर पंडित जवाहरलाल नेहरू. 1929च्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. त्यापूर्वी 1928 मध्ये त्यांनी चॅलेंज केलं की जर तुम्ही एका वर्षाच्या आतमध्ये नेहरू रिपोर्ट मधील जे महत्वाचे मुद्दे आहेत, जसं की वसाहतीचं स्वराज्य जर तुम्ही मान्य केलं नाही, सर हे वसाहतीचं स्वराज्य काय असतं? सोन्या, वस्तुस्थिती मी समजू शकतो, मीही ग्रामीण भागामधूनच आलेलो आहे. हे वसाहतीचं स्वराज्य मला माहित नव्हतं, सांगावं लागेल, पण हे एका प्रश्नामध्ये फार डीपमध्ये होऊन जाईल. तर वसाहतीचं स्वराज्य ते त्या ठिकाणी त्यांना जर आपल्या देशाला जर एका वर्षाच्या आतमध्ये दिलं नाही, राज्यांना स्वायत्तता जर दिली नाही, आता राज्यांना स्वायत्तता म्हणजे काय हे सुद्धा तुला समजून सांगावं लागेल. पण ठीक आहे, पण राज्यांना एका वर्षाच्या आतमध्ये जर तुम्ही हे नेहरू रिपोर्ट मधील गोष्टी मान्य केल्या नाही, इंग्रजांना चॅलेंज केलं बरं का पंडित जवाहरलाल नेहरू यांनी, तर मात्र आम्हाला तुमची सत्ताच नको, तुम्हाला हुसकावून लावलं जाईल, आम्हाला स्वातंत्र्यच पाहिजे, बस. लय नाटकं झाली तुमची. मग 1929च्या अधिवेशनामध्ये त्यांनी सांगितलं, 1 वर्षाचा मी त्यांना कालावधी दिला होता. पंडित जवाहरलाल नेहरू लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष होते. त्यांना समजून सांगितलं, तिथं त्यांना सांगितलं काँग्रेसच्या व्यासपीठावरून की 1 वर्षाचा कालावधी दिला होता, यांनी मान्य केलं नाही. आता काँग्रेसचं शेवटचं अंतिम ध्येय काय असणार आहे? पूर्ण स्वराज्य. बस, पूर्ण स्वराज्य म्हणजेच काय? आता आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे, आमच्या देशातून तुम्ही निघून जा, आम्ही आमची देशाची सत्ता चालवू शकतो. नाटकं करायचे नाही, उगाच फिरवायचं नाही आम्हाला, निघून जायचं गपचूप. मग अशा प्रकारे पुढच्याच वर्षी 26 जानेवारी रावी नदीच्या काठी फ्लॅग होस्टिंग करण्यात आलं पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याद्वारे. फ्लॅग होस्टिंग म्हणजे झेंडावंदन करण्यात आलं. त्या दिवशी ठरवण्यात आलं की हा 26 जानेवारी दिवस स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा केला जाईल. 1947ला 15 ऑगस्टला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं, म्हणून 15 ऑगस्ट हा दिवस आपण स्वातंत्र्य दिवस साजरा करत असतो. परंतु स्वातंत्र्यापूर्वी 26 जानेवारी हा दिवस आपल्या देशामध्ये स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा केला जायचा. परंतु मग पुढे त्यासाठीच 26 जानेवारी प्रजासत्ताक दिवस आपण साजरा करतो, कारण घटना बनून पूर्ण झाली, पण एक विशिष्ट दिवशी ती घटना लागू करणं गरजेचं आहे, ती होते 26 जानेवारी. आणि म्हणून 26 जानेवारीला घटना लागू करण्यात आली. त्या दिवशीपासून सोन्या तुझ्या हातामध्ये सत्ता आली, तू प्रजा आहे आणि प्रजेच्या हातामध्ये सत्ता आली, याचा अर्थ काय? प्रजासत्ताक देश झालेला आहे आपला 26 जानेवारी 1950 पासून. आणि म्हणून आपण प्रजासत्ताक दिवस साजरा करत असतो. अनेकांना हेच माहित नाही की 26 जानेवारी हे स्वातंत्र्य दिवस आहे की प्रजासत्ताक दिवस आहे. नेमकं प्रजासत्ताक म्हणजे काय हे सुद्धा माहित नाही अनेकांना. भयानक परिस्थिती आहे, पण ते करू, आपण कंप्लीट करू. मी लय बेसिक पासून समजून सांगत असतो, ज्या गोष्टी मला नव्हत्या माहित, म्हणजेच काय माझ्यानुसार मी विद्यार्थ्यांना बघत असतो. आणि इथे काय, तर लाहोर काँग्रेस कुठे झालं होतं? डिसेंबर 1929ला झालं होतं. परतीच्या मान्सून ऋतूत टिंबटिंब येथे येत असतं. परतीचं म्हणजेच काय? नैऋत्य मोसमी वारे. या ठिकाणी पाऊस पडत असतो. त्याचं कारण काय? तर ही जमीन ओली झाली की थंड होते, थंड झाल्यानंतर मग वाऱ्याचा दाब जास्त असतो, इथे वारे हलके होत असतात, वर जात असतात. या ठिकाणी पाऊसच पडलेला नाही. नैऋत्य मोसमी वारे सगळे या ठिकाणी येऊन इथे हिमालयाला धडकले. इथे पाऊस पडलेला आहे, या ठिकाणी पाऊस पडलाय, या ठिकाणी पाऊस पडलेला आहे. इथे सह्याद्री पर्वताच्या पश्चिमेला पाऊस पडलेला आहे, सह्याद्री पर्वताच्या पूर्वेला कमी पाऊस पडला या ठिकाणी, परंतु इथे
पाऊस पडलेला आहे, परंतु हा जो पट्टा दिसतोय ना, लाल पट्टा, हा हे जे रेषा करतोय मी, इथे पाऊसच पडला नाही. त्याचं कारण असं आहे की सगळे वारे इथे निघून गेले आणि मग नंतर ज्यावेळेस परतीचे वारे येत असतात, हे परतीचे वारे काय येत असतात त्याच्या मागची कारण समजून सांगावं लागेल. पण एवढी गोष्ट लक्षात ठेव की आंध्र प्रदेश, तमिळनाडूचा काही भाग, आंध्र प्रदेश आणि ओरिसाचा दक्षिण भाग या ठिकाणी पाऊस, परतीचा पाऊस पडत असतो. पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे. बाकी हे दाखवले बघा, नैऋत्य मोसमी वारे इथे येत असतात आणि मग इथे पाऊस पडत असतो. हे कशा प्रकारे, तर आवर्त आणि प्रत्यावर्त अशा प्रकारचा पाऊस असतो. पावसाचे एकूण 3 प्रकार आहेत. प्रतिरोध प्रकारचा आहे, आवर्त आहे, आणि दुसरा अजून एक आहे ते काय म्हणतात त्याला, एक आहे अवरूनच नावे माझ्या लक्षात नाही, पण 3 प्रकार आहेत. ते 3 प्रकार आपल्याला समजून घ्यायचे. पुढे जाऊया. ताजमहल कोणत्या शहरात आहे? सोन्या, तुला युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणजेच काय, तर जागतिक वारसा स्थळांबाबत तुला माहिती विचारली जात असते प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये. तू म्हणशील की सर एकूण किती वास्तू आहेत इतिहासातल्या, या सर्व वास्तू यांच्याबाबत मी पाठ करत बसू का? नाही, तुला 43 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. कारण सध्या आपल्या देशात 43 जागतिक वारसा स्थळे आहेत. 43व कोणतं, तर आसाममधील मोईदम्स, ते मोईदम्स राजवंश होतं आणि त्यांचं त्या ठिकाणी सगळ्या वस्तू जपून ठेवलेल्या आहेत. ज्यावेळेस निधन होतं त्यावेळेस त्यांच्या समाधीच्या आतमध्ये त्या वस्तू असतात. मग त्या वस्तू आणि त्या सगळ्या गोष्टी, त्यांची समाधी, त्याला मोईदम्स असं म्हटलं जात असतं. ते मोईदम्स जे ना, ते वर्ल्ड हेरिटेज साईटचा 43वा आता त्याला दर्जा देण्यात आला 2024ला. याच 2024मध्ये 42वा वर्ल्ड हेरिटेज साईट ते म्हणजे कर्नाटक या ठिकाणी मंदिरांचा समूह आहे. होयसाला राजवंशामध्ये तो मंदिरांचा समूह उभारण्यात आला होता. त्या मंदिरांच्या समूहाला वर्ल्ड हेरिटेज साईट, जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आलेला. आणि 41वा शांतिनिकेतन आहे. हे जे ते रवींद्रनाथ टागोर यांचं घर आहे मित्रांनो. देवेंद्रनाथ टागोर यांनी बांधलं होतं. रवींद्रनाथ टागोर त्या ठिकाणी राहायचे, त्यांचं घर, कारण ते पुत्र आहेत ना त्यांचंच घर होणार. मग ते घर त्याला कोलकाता या ठिकाणी आहे, त्याला वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा देण्यात आलेला. 1983 मध्ये 4 स्थानांना वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा देण्यात आला होता. आपल्या महाराष्ट्राचे 2 होते आणि त्यात ताजमहल सुद्धा होतं आणि मग लाल किल्ला सुद्धा होता. तर ताजमहल कोणत्या शहरात आहे तुला माहित असायला पाहिजे. ताजमहल कुठे आहे सांग बरं सोने? आग्रामध्ये की नाही? पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे. बाकी भारतात कोणत्या प्रदेशात कोळशाचे खनन केले जाते आणि हे शहाजहान यांनी बांधलेले, केव्हा बांधलेले हे सुद्धा तुला सांगतो. 1600, म्हणजे कालावधी नीट समजून घे बरं का, कारण विचारलं जात असतं. 1639 ते 1648 या कालावधीमध्ये ताजमहल बांधून पूर्ण झालेलं आहे. आणि हे नेटवरची माहिती आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. भारतात कोणत्या प्रदेशात कोळशाचे खनन केले जात असते तुला माहित असायला पाहिजे. आपल्या महाराष्ट्राच्या पूर्वेला मोठ्या प्रमाणात कोळसा उत्पादित केला जात असतो. ते आपलं हे आहेत, काय म्हणतात त्याला, गडचिरोली, त्याचसोबत गडचिरोलीचा काय भाग आहे, संपूर्ण गडचिरोली म्हणता येणार नाही, पण यवतमाळमध्ये कोळशासोबतच तिथे चुना सुद्धा जमिनीतून काढला जात असतो. चुन्याचं उत्पादन केलं जात असतं. आणि त्याचसोबत चंद्रपूरमध्ये मोठ्या प्रमाणात खाण्या आहेत कोळशाच्या. सर्वात जास्त कोळशाचं उत्पादन त्या चंद्रपूरमधून केलं जात असतं. आणि महाराष्ट्राच्या पूर्वेला आणि महाराष्ट्राच्या दक्षिणेला मोठ्या प्रमाणात खनिज संपन्न प्रदेश आहे. बरं, महाराष्ट्राच्या पूर्वेला तर आहेच मॅग्नीजचा पट्टा, त्याचसोबत या ठिकाणी छोटा नागपूरचा पठार आहे. हा जो छोटा नागपूरचा पठार आहे तो ओरिसा, काही प्रमाणात, जास्त नाही, अतिशय कमी प्रमाणात छत्तीसगड, उत्तरेला झारखंड आणि दक्षिणेला ओरिसा, झारखंड, हा बरोबर आहे, छत्तीसगड, झारखंड, ओरिसा ही 3 राज्य महत्वाची. छोटा नागपूरचा पठार त्या ठिकाणी पसरलेला आहे. सर्वात जास्त खनिज संपन्न प्रदेश आपल्या देशातील तोच आहे. आणि म्हणून याचं योग्य उत्तर काय रे? बघा काय दिलं, पूर्व महाराष्ट्र आणि कोरबा. पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे. जास्त डीप मध्ये जाऊ नको सोन्या, पण खनिज संपन्न प्रदेश आपण त्या ठिकाणी कंप्लीट केलाय. कोणते राज्य हे भारतातील प्रमुख कापूस उत्पादक राज्यांपैकी एक आहे? प्रमुख कापूस उत्पादक राज्य, अरे आपली रेगूर जमीन आहे, काळी जमीन आहे. काळ्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात कोळशाचं उत्पादन केलं जात असतं. ही जी दख्खनचा पठार आहे ना, तो दख्खनचा पठार रेगूर मृदा म्हणून ओळखला जात असतो. मोठ्या प्रमाणात म्हणजे 24 वेळा जमिनीतून उद्रेक झाला होता आणि बाहेर लावा निघाला. हा बेसिक प्रकारचा लावा होता. बेसिक म्हणजे काय, घनता याची कमी असते. पाणी आणि मध, समजा मी पाणी जमिनीवर टाकलं ते जास्ती असतं, लांबपर्यंत जाईल, आणि मध मी जमिनीवर टाकलं ते लांबपर्यंत जाणार आहे का? नाही. कारण काय, तर मधाची घनता पाण्यापेक्षा जास्त आहे, पाण्याची घनता कमी आहे. घनता म्हणजेच काय, डेन्सिटी असते, बारीक बारीक कण लांब लांब असतात. आणि ते म्हणून
लांबपर्यंत पसरत असतो. तशा प्रकारे बेसिक लावा याची घनता कमी होती, त्यामुळे तो लावा लांबपर्यंत पसरला आणि पसरल्यामुळे संपूर्ण एक जमीन तयार झालेली आहे, दख्खनचा पठार. बेसॉल्ट प्रकारचे खडक, आणि बेसॉल्ट प्रकारचे खडक जे असतात की नाही ते कशा प्रकारे असतात तर काळी मृदा तयार करत असतात, आणि काळी मृदा अतिशय कसदार असते. परंतु पाण्याची उपलब्धता नसल्यामुळे होईल तेवढं उत्पादन आपण घेऊ शकत नाही. महाराष्ट्र मोठ्या प्रमाणात जर जलसिंचन झालं, संपूर्ण महाराष्ट्राच्या तळागाळापर्यंत जर पाणी पोहोचवलं तर बऱ्यापैकी आपण या काळी मृदेमधून मोठ्या प्रमाणात वेगवेगळे उत्पादन घेऊ शकतो. ठीक आहे, परंतु राज्यकर्त्यांची इच्छा असायला पाहिजे. राज्यकर्ते म्हणजे सोन्या, तुझं 18 वर्ष पूर्ण झालेले, पहिल्यांदा ज्यावेळेस मतदान करतोस, मतदान केल्यानंतर सेल्फी काढतो स्वतःची, असा हसतोस जसं काय तू माझ्यावर उपकार केलाय. अरे सोन्या, तुलाच ते 5 वर्ष तुझ्यावर राज्य करणार आहे. तू उगाच व्हॉट्सअपवरचं काहीतरी बघून त्या ठिकाणी नाही आएगा तो असं करतो, त्या ठिकाणी मतदान करत असतो. अरे हेच आमदार खासदार कुठे चाललेत? गुवाहाटीला चाललेले. तुला विचारलंय का त्यांनी? हे सगळं तुझ्यासोबत घडू नये त्यासाठी विचार कर जरा, अभ्यास कर जरा, आणि मग नंतर दे. कारण तुझं वय 18 वर्ष पूर्ण झालेलं आहे. तू आपल्या देशाचं नेतृत्व स्वीकारतोयस. नेतृत्व का म्हणलं मी? कारण प्रजा आणि प्रजेची सत्ता आहे तुझ्या हातामध्ये, अख्खी लोकशाही. तू ठरवलं तर एखाद्याला पाडू शकतोस, तू ठरवलं तर एखाद्याची सरकार आणू शकतोस, आणि त्यामुळे सिरियसली जरा मतदान करायचं. पुढचा प्रश्न, ब्रिटिश सरकारने खालीलपैकी कोणता अधिनियम संमत केला ज्याद्वारे लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासारख्या मूलभूत हक्कांवर, मागच्या प्रश्नपत्रिकेत आलं की नाही, रौलेट कायदा आहे. पर्याय क्रमांक याचं काय? 1 जालियनवाला बाग हत्याकांड. हे तुला समजून सांगावं लागेल. रौलेट कायदा, या कायद्याच्या निषेधार्थ जालियनवाला बाग या ठिकाणी एकूण लोक गोळा झाली होती. लेक्चर फार मोठं होतंय का रे? ठीक आहे, मग जालियनवाला बाग हत्याकांड त्या ठिकाणी आपल्या बॅचमध्ये समजून सांगितलेला. रौलेट कायदा 1919चा आहे. या कायद्याच्या विरोधात जालियनवाला बाग हत्याकांड या ठिकाणी झाला होता. म्हणजे जालियनवाला बाग या ठिकाणी लोक गोळा झाली होती, 1600 लोक गोळा झाली होती. अमृतसर त्या ठिकाणी स्वर्ण मंदिर आहे, स्वर्ण मंदिराच्या 1 किलोमीटरच्या जवळ, म्हणजे 1 किलोमीटर पर्यंत जालियनवाला बाग आहे. त्या ठिकाणी हत्याकांड झालेला 13 एप्रिल 1919ला हत्याकांड झाला होता. हे कायदा 2 महत्वाच्या तरतुदी आहेत, आणि त्या तरतुदी फार वाईट होत्या, फार म्हणजे भयानक तरतुदी होत्या. आणि त्या तरतुदीच्या विरोधामध्ये एकूण गोळा झालेली लोक त्यांच्यावर बेछूट गोळीबार, ते जनरल डायर 150 सैनिकांनी केला. मायकल ओडवायर पंजाबचे गव्हर्नर होते, त्याचा बदला घेतला. जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला ते मेजर उधम सिंग यांनी घेतला होता. पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे. पोलीस अधिकार बळकट झाले होते. ठीक आहे, बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने बंगालच्या फाळणी विरोधात, अरे लोकमान्य टिळक, बंगालची फाळणी म्हणली 1905 ला झालेली आहे. आपल्या महाराष्ट्रात विचारात घेतलं तर लोकमान्य टिळक आहे. आपल्या महाराष्ट्रात लोकमान्य टिळक, आणि अख्ख्या भारतभरामध्ये किंवा बंगाल प्रांतामध्ये सुरेंद्रनाथ बॅनर्जी. बंगालची फाळणी त्याला प्रखर विरोध ज्यांनी केला ते म्हणजे लोकमान्य टिळक. पर्याय क्रमांक 1. चळवळ सुरू करून परदेशी. का झाली होती बंगालची फाळणी? अरे फोडानी राज्य करा, जे आज चालू आहे. 2 गटांमध्ये वाद निर्माण करायचं, स्वतःने राज्य करायचं, तशाच प्रकारचं हे चालू आहे. ठीक आहे, आणि त्यावेळेस का झाली होती, त्याच्या मागची कारण काय होती, सगळं काय तुला समजून सांगणार आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. इतिहासामध्ये झालेले ते भारतीय हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या मिश्र वनात कोणत्या वृक्षांचे प्रकार जास्त असतात? तर ते देवदार. पर्याय क्रमांक 3. साल वृक्ष असू शकतात का? उष्णकटिबंधीय सदाहरित वनांमध्ये येत असतात किंवा निमसदाहरित वनांमध्ये येत असतात. साल वृक्ष अतिशय चांगली असतात. चांगली म्हणजे सागवान, साल, हे अशा प्रकारचे वृक्ष जे आहेत की नाही ते त्याद्वारे फर्निचर वगैरे वस्तू जास्ती असं बनवल्या जात असतात, त्याची मागणी जास्त असते. फर वृक्ष गरजेचं नाहीये. देवदार आणि पाईन हे 2 महत्वाचे. त्यापैकी देवदार हिमालयामध्ये आढळतात. अल्पाईन स्टेपी वने असतात. ही वने कशी असतात तर टोकदार असतात, यांची पानं टोकदार असतात. डार्विनच्या सिद्धांतानुसार स्वतःमध्ये तशा प्रकारची अनुकूलता बनवली जात असते, कारण बर्फ पडला आणि ते पानांवर पडला तर प्रकाश संश्लेषण होईल का? नाही, आणि म्हणून त्यांची पानं कशी असतात? टोकदार असतात. ठीक आहे, पुढे जाऊया. वैशिष्ट्य काय? विषुवृत्तीय वन प्रकार वगळता सर्व प्रकारच्या वनस्पती या ठिकाणी आढळतात. या प्रदेशात उंचीनुसार पर्जन्यमान बदलत असतं, म्हणून अशा प्रकारची वने असतात. या ठिकाणी दिसते बघ देवदार. केलं आपण आपल्या बॅचमध्ये, ते बॅच मधल्या स्लाइड आहे. देवदार या ठिकाणी अजून 2-3 स्लाइड तुला दाखवल्या नाहीयेत, फक्त प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचायचं होतं आपल्याला. भारतीय संविधानातील कोणते अनुच्छेद मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे? तुला मूलभूत कर्तव्य 51, 11, 86 घटनादुरुस्ती आणि 42 घटनादुरुस्ती माहिती असायला पाहिजे. त्याचसोबत तुला मूलभूत अधिकार माहिती असायला पाहिजे. मूलभूत अधिकार एकूण किती दिलेले? 6 प्रकारचे आहेत. 12 ते 35 हे कलम बऱ्यापैकी तुला माहिती असायला पाहिजे. त्यातल्या त्यात 19वा कलम 6 प्रकारचे स्वातंत्र्य दिलेले आहेत. नेमकं काय असतं मूलभूत अधिकार? यांना संरक्षण देणारं 13वं कलम आहे.
हे 13वं कलम आणि 32वं कलम दोघांमध्ये तुला कन्फ्युजन होत असतं. याचं योग्य उत्तर काय? पर्याय क्रमांक कोणता आहे ते? कर्तव्यांशी संबंधित 21 कलम. हे जीविताच्या अधिकाराशी संबंधित आहे. चुकीचे 51 आहे. 21A 86वी घटना दुरुस्ती समाविष्ट करण्यात आलं होतं. आणि जीविताचा अधिकार एकूण तुझी 19 प्रकारचे जीविताचे अधिकार आहेत सोन्या, ज्याशिवाय तू जगू शकत नाही. तू सांग, स्वच्छ पाणी पिल्याशिवाय जगू शकतो का तू? समजा तू घाण पाणी पिल्यामुळे आजारी पडला, सर माझी थोडी चुकी आहे, ती तुझी चुकी नाहीये त्यामध्ये, पण कुणाची चुकी? सरकारची चुकी. तुझ्यापर्यंत चुकीचं घाण पाणी पोहोचवलंय त्यांनी. स्वच्छ पाणी फिल्टर करून पाठवायला पाहिजे होतं. जीविताचा अधिकार आहे आणि तो कोण देणार तुला? सरकार देणार. स्वच्छ हवेशिवाय तू जगू शकतो का? कंटिन्युअसली बारीक बारीक कण तुझ्या फुफ्फुसामध्ये गोळा होत आहेत, टार, आणि ते फुफ्फुसामध्ये गोळा झालेले ते कण आहेत ना. शेवटी तुला वस्तुस्थिती सांगतोय, आजकालची पिढी ही जी आहे ना, ती 50 क्रॉस करते की नाही याची गॅरंटी नाहीये. जो 80 वर्ष जगला ना, 2 पिढी बघणार आहे तो. ही परिस्थिती झालेली आहे. लोकांना नुसते अटॅक येत आहेत. भयानक परिस्थिती आहे. कपालभाती कर, सगळं घाण बाहेर काढ. स्वच्छ हवेशिवाय तू जगू शकत नाही. अजून वेगवेगळे आहेत असे. तुला एकांतवासात जगायचं. लिव्ह मी अलोन ज्यावेळेस ती म्हणते ना, आणि तू नुसता तिला मेसेज करत असतो, नुसता तिला काय करत असतो? फोन करत असतो, नुसता तिला त्रास देत असतोस. ती घराच्या बाहेर निघाली, किंवा मुलींनो ज्यावेळेस तुम्ही घराच्या बाहेर निघता की नाही, कट्ट्यावर बसलेले भिकारचोट असतात की नाही, बिनकामाचे, त्यांना जॉब नसतो, घरात सुद्धा त्यांना उठता बसता टोमणे टुचके मारलेले असतात. जेवत असताना आप्पा त्याची जेत ना, ते रागाने बघत असतात, काय झालाय हो, किती मोठा झालाय हो, रुपये कमवा ना, नुसता त्रास देतोय, उशिरा येतो रात्री, आणि अभ्यासही करा ना, काहीच करा ना, काहीच अचिव्हमेंट नाही. मग अशा प्रकारचा असतो तो. त्यामुळं तो उशिरापर्यंत घरी जात असतो, त्या ठिकाणी कट्ट्यावर बसलेला असतो, आणि कट्ट्यावर बसताना तो समाजाला त्रास देतो. समाजाला कशा प्रकारे? उगाच एखादी मुलगी चालली असेल तर काहीतरी मागून बोलत असतो, बरोबर आहे ना. याचा अर्थ काय? तुमच्या जीविताच्या अधिकाराचं तो हनन करतोय. एकांतवासात जगायची इच्छा आहे तुमची, तुम्हाला तुमचे आयुष्य जगायची इच्छा आहे, त्यामध्ये समजा तो डिस्टर्ब करत असेल तर 21 कलम त्याचं हनन करतोय तो. तुमच्यासाठी राष्ट्रीय महिला आयोग आहे, राज्य महिला आयोग आहे, यांचे तुम्हाला समजा गुगलवर गेल्यानंतर त्या ठिकाणी हेल्पलाईन नंबर बघितले, तर हेल्पलाईन नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. हेल्पलाईन नंबरवर कॉल केलं तर 1 तासाच्या आतमध्ये क्लास 1 अधिकारी आणि त्यांच्यासोबत 3 हवालदार, त्यामध्ये 2 महिला हवालदार असणं गरजेचं, तुमच्यापर्यंत पोहोचते. कळते का तुला सोन्या? क्लास 1 अधिकारी म्हणजे कोण असतो? तालुक्यामध्ये असाल ना तुम्ही, तहसीलदार स्वतः येईल तुम्हाला वाचवण्यासाठी, किंवा PI स्वतः येईल तुम्हाला वाचवण्यासाठी, किंवा PI द्वारे पाठवला गेलेला एखादा व्यक्ती असेल तो वाचवण्यासाठी येईल तुम्हाला, आणि ते 1 तासाच्या आतमध्ये. पुन्हा त्यांचा कॉल येईल राष्ट्रीय आयोगाचा किंवा महिला आयोगाचा, कुठले राष्ट्रीय महिला आयोग किंवा राज्य महिला आयोगाचा कॉल येईल की तुमच्यापर्यंत मदत पोहोचली की नाही पोहोचली. मग हे टुक्के बोलत येत नाही, उलट करून मारलं जात असतं. 3 प्रकारचे वेगवेगळे बेल्ट असतात. मेरी आवाज सुनो. आणि ते अशा ठिकाणी मारत असतात ना चौकीत, की ते ज्यावेळेस न्यायालयात हजर केलं जातं, न्यायालय विचारतं की तुम्हाला चौकीमध्ये त्रास दिला गेला का? त्यावेळेस जर तो बोलला यस त्रास दिला गेलेला आहे, तर दाखव म्हणतात. ते दाखवू शकत नाही, अशा ठिकाणी त्यांना त्रास दिलेला असतो. 3 प्रकारचे वेगवेगळे बेल्ट असतात. ते सरळच व्हायला पाहिजे. कळतंय का तुला? बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत विद्यार्थ्यांना शेअर करा. शेवटचा प्रश्न होता हा, समाप्त झालेला आहे. ही सिरीज जर आवडत असेल तर लाईक करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. काय चुकलं असेल तर क्षमा असू द्या. धन्यवाद.